long time to climb up the tiny slide. These steps are taking forever. What is Daddy? बघू शकता नागलीच्या भाकरी वरण आता आईंना देते मी. DIY मध्ये आली तर मला ना हे ट्रॅव्हलिंगचं बघायचं आहे. बघते आता घालून कोणते चांगलं आहे. सर जॉईन झाले. बघू शकतो एकदम कम्फर्टेबल आहे. आता बघते एखादं तर इथे अशी बघू शकता खूप छान फॅन्सी रबर बँड आलेली आहे. मस्त आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली इथून. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. असं सनराईज झालेला आहे. विहान गेला इतक्यात स्कूलला आणि इतक्यात आवरलं माझं. तर त्याच्यासाठी केलेला आहे टिफिन मेथीची भाजी, चपात्या आणि स्नॅकला त्याला सोनपापडी खूप आवडते. मग आज सोनपापडीच दिली मी, नाहीतर मी त्याला नाहीतर मी त्याला सँडविच किंवा मग पास्ता असं करून देते. पण मग आज कंटाळा पण आला होता खूप आणि थोडं उशीर पण झाला होता त्याच्यामुळे. आणि इतकं छान सनराईज आलेलं आहे, मस्त छान वाटते. आणि कपडे पण काल धुतलेले ते वाळाले. आता ते घेऊन जावं लागतील. खुर्चीवरचे कपडे ते घेऊन जावं लागतील. तर असं आणि भारी वाटतं उन्हामध्ये बसून. येऊन आता चहा ठेवते आपला शुगर फ्रीचा नेहमीचा. आणि आज मी करणार आहे मस्त पालक डाळ आणि नागलीच्या भाकरी. म्हटलं करू माझ्यासाठी, मला म्हणजे खूप आवडतात. मेथीची भाजी चपात्या आहेच वैभव त्यांच्यासाठी, पण मला आज मस्त नागलीची भाकर खायची. तर मी कशी करते नागलीची भाकर, काही ना कसं जमत नाही. नागलीच्या बाजरीच्या जमतात, ज्वारीच्या जमतात, पण नागलीच्या कोणी एवढं करत नाही. आणि कशी करते ते दाखवतेच थोड्या वेळाने. तर आज दिवसभर पण खूप काम आहे मला. बाहेर जायचं, बॅग्स आणायचे आहे मला अजून भरपूर, म्हणजे अशी कामं आहे. कारण लवकर आम्हाला जायचं आहे वेकेशनला. तुम्हाला माहिती आहे आपल्या क्रिसमसचे वेकेशन्स आता स्टार्ट होतीलच. तर तेव्हा जायचं आहे. कुठे जायचं त्याच्या आदल्या दिवशीच मी सांगणार सगळं, तरी तुम्ही गेस करा. आणि मस्त छान फिरून यायचं आहे. 6-10 दिवस जायचं आहे. जास्त लाँग रूट असणार आहे. लाँग ड्राईव्ह करून जायचं आहे. आमची गाडी, स्वतःची गाडी घेऊन जायचं आहे. असं की ट्रॅव्हल एजन्सी वगैरे ट्रॅव्हलने किंवा ट्रेनने किंवा प्लेनने नाही जायचं आहे. आमच्या स्वतःच्या गाडीने आम्ही जाणार आहे. मस्त छानपैकी तिथे जाताना म्हणजे कुठे थांबून मस्त चहा करून पिणार. म्हणजे गॅस घेतलाच आहे, तुम्ही बघितला असेल. चहा करून पिणार, मॅगी मुलांना करून देणार, आम्हालासुद्धा करणार. असं कधी कधी कुकिंग नाही का, कॅम्पिंगसारखं तसं करणार. म्हणजे मजा येईल एकदम. आणि मस्त छान ठिकाणं बघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवेल मी. तर मस्त छान छान ड्रेसेस पण घेतलेले आहे. सगळं आवरलं आहे, फक्त बॅग भरायचं आहे. बाकीच्या 3-4 गोष्टी आवरायच्या आहे. तर ते पुढे मी शेअर करेलच तुमच्याशी. आणि असं वातावरण दिसतं आज किती सुंदर. आणि ज्वारी काढलेली आहे, ती ज्वारी पण दळून आणायची आहे. असं भारी वातावरण दिसते. गुलाबाची फुलं किती छान आली बघू शकता, मस्त. आणि उन्हात बसलं ना इतकं भारी वाटतं. आता मेन टास्क म्हणजे कियाराला उठवायचं स्कूलला आणि तिला आवरून द्यायचं. खूप कंटाळा येतो मला. ती इतकी रडत बसते. विहान कसा त्याचं आवरून मस्त उठून अभ्यास करतो. आज त्याचा लास्ट एक्झाम आहे, हिंदीचा पेपर आहे त्याचा. तर तो उठून आवरतो, स्वतःचं सगळं रेडी होतो, नाश्ता करतो आणि अभ्यास करतो. आणि पूर्ण कपडे वगैरे सगळं रेडी तो स्वतः होतो. बॅग भरतो स्वतःची आणि टिफिन फक्त मी भरून देते आणि मग तो जातो. त्याचं टेन्शनच नाही मला. पण कियालाचं कसं, तिला उठवायला गेलं ना 5-10 मिनिट रडत बसणार आणि त्याच्यानंतर तिला एकदम स्टेबल केलं ना तेव्हा ती शांत होणार. तेव्हा तिला आवरून देणार मी. आणि तिच्या डिमांड असतात, मला हेच पाहिजे टिफिनला, मला तेच पाहिजे टिफिनला. ते असलं तर जाईल मी, नाही तर नाही जाणार. ती खूप कंटाळा करते स्कूलला जायला. आता तिला उठवते मी आणि ती गेल्यानंतर चहा वगैरे करणार. चला आता तिला आवरून देते, बघते ती काय म्हणते. चला. कियारा इथे कशी झोपली, कशी झोपली कियारा. शाळेत जायचं, स्कूलला जायचं, नाही जायचं
का बरं नाही जायचं स्कूलला? कंटाळा आला का कियाराचं असं असतं रोजचं. कंटाळा येतो, नाही जायचं. आज तसं फ्रायडे पण आहे, असं वाटतं की तिला नाही पाठवत. नाही जायचं कियाराला? बर, उद्या जाशील ना मग? मंडेला जाशील ना? मंडेला चल, मला मग चहा करू दे माझा. तर कियाराला आज मी नाही पाठवत. आणि मग आज तसं मला पण तिला कंटाळा आला तिचं आवरायचं, तर म्हटलं जाऊ द्या नाही पाठवत. तिच्या मॅडमला मी दिल सांगून, तिच्या मॅडमला मी मेसेज करून देते. आणि मग बाकीचं आता चहा वगैरे करते माझ्यासाठी. आणि थोड्या वेळाने लगेच भाकरी करणार. पालक डाळ शिजवलेली आहे मी ऑलरेडी, तर त्याला फक्त नुसतं फोडणी देणार. तर पालक डाळ म्हणजे उडदाची डाळ, त्याच्यामध्ये पालक टाकून शिजवलेली आहे. छानपैकी मस्त अशी शिजून टाकली आहे. आणि त्याला मस्त फोडणी देणार. हिरवी मिरची, लसूण, भरपूर सारा लसूण, थोडं लाल तिखट, जिरे अशी फोडणी देणार. आणि मस्त छान बॉईल करणार. त्याच्यानंतर मग आपल्या भाकरी तर करणारच, गरम गरम मस्त नागलीच्या भाकरी. आणि आमच्या घरात ना आईंना मला जास्त भाकरी आवडतात, मग मी त्यांच्यासाठी पण भाकरी करेल. आणि उडदाची आपली पालक डाळ करेल, त्यांना भरपूर आवडतात. आणि वैभवला कसं जास्त भाकरी आवडत नाही, ते त्यांना पोळ्याच खातात. ते पोळ्याच आवडतात त्यांना, पोळ्या आणि भातच आवडतं. भाकरी जास्त खातच नाही. खाली तर अर्धी खातील, नाही ते एक खातील. मुलांना पण काय आवडत नाही. विहान पण थोडीशी भाकर अर्धी एक खातो. पण मग मला जास्त आवडतं म्हणून मी स्वतः मला करते भाकरी, न कंटाळा करेल. आणि त्यात तर कियाला काही उठणार नाही असं वाटतं मला. चला आता चहा ठेवते. त्याचा विहान गेल्यानंतर खूप पसारा असतो. आणि इथे मस्त मेथीची भाजी, दूध पण तापण ठेवलेलं आहे, चपात्या झाल्या आहे. फक्त मला करायचं आता चहा करते आणि मग पालक डाळ करणार. आणि पालक डाळ झाली की मग आज मी पालक डाळ याच्यातच शिजवलेली आहे याच्यात. आणि इतकी छान शिजून गेली आपल्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये. त्याच्यात मस्त होतात भाज्या वगैरे, हिरव्या भाज्या सुद्धा होतात त्याच्यामध्ये. आपली मेथीची भाजी वगैरे ते सुद्धा होता, पटकन होतात त्याच्यात. तर चला पालक डाळ तुम्हाला दाखवते. तर इथे मी पालक डाळ काढून ठेवली होती. तर मस्त अशी पालक डाळ आहे शिजवलेली. तर त्याला आता फोडणी द्यायची आहे. पालक डाळ मस्त त्याला फोडणी द्यायची आहे. भरपूर सारा लसूण सोला लागेल. आणि हिरव्या मिरच्या, तर तिथे बघू शकता चिमण्या किती येतात. ते भरून ठेवावं लागेल चिमणीसाठी. इतक्या चिमण्या येतात. मी त्यात तांदूळ भरून ठेवते, ते आता भरून ठेवते. चला, तर आता इथे मी तांदूळ टाकून देते. अजून थोडे टाकते. याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहे. आता थोडं इतके चिमण्या येतील. मी दरवेळेस टाकायची, ह्यावेळेस विसरून गेली होती. आता खूप येतील चिमण्या, तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. मला दाखवलं चिमणी कशी येण्याचा प्रयत्न करताय, घाबरता मध्ये मध्ये, पण मग येतील. आता सुरुवात होईल. इथे माझा चहा शुगर फ्री, लसूण पण भरपूर सारा सोलून ठेवला. आता चहा झाला की मग तेच करून घेणार.
चल इथेच बसते आता, बाहेर तर काही बसत नाही कारण की थंडी वाजते ना मला. लाईट बंद करून देते, नाही तर बाहेर मस्त ऊन आहे. इथे सुद्धा चिमण्या येतात भरपूर. इथे पण वरती ते फूडचं आणलेलं आहे मी, वरती येलो कलरचं दिसत असेल तुम्हाला ते. तर तिथे पण त्याच्यामध्ये पण मी टाकून ठेवते धान्य वगैरे काही. तर मग तिथे पण भरपूर चिमण्या येतात, वेगवेगळे पक्षी येतात. चला, मला असं पक्षी वगैरे आले ना घराच्या आसपास खूप आवडतं आवाज त्यांचा. आता इथे मस्त बसून चहा पिते. कियाराला तर काय पाठवत नाही, आता बसवाल्याला फोन दिला करून की आज कियारा नाही येणार. आता 8:45 झाले, 9 वाजता मग मी करायला सुरुवात करेल पालक डाळ आणि भाकरी. चला आता चहा पिऊन घेते आणि मग बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे कियाराला मॅगी करते, तिला भूक लागली म्हणून. आणि इथे लसूण आणि हिरव्या मिरच्या कुटून घेते, चांगले बारीक करून घेते. आणि अशा खलबत्यात कुटलेले इतके छान म्हणजे चटणी असते. आणि इथे आहे नागलीचं बीट आणि इथे आपली पालक आणि उडदाची डाळ. तर आता काय करते, ह्याच कढईत टाकते कारण ही कढईतली भाजी काढून ठेवते कढईच्यामध्ये. आपली मेथीची भाजी ती काढून ठेवते. तर तेल अंदाजे मी टाकते, म्हणजे मी सगळ्या गोष्टी अंदाजेच टाकते. तरी पण सांगायचं ठरलं तर 2 चमच तेल टाकायचं आहे, कारण आपण पालक टाकलेली आहे. आणि उडदाची डाळ नुसती स्पेशल उडदाची डाळ करायची ना, त्याला तेल एकदम कमी टाकायचं. पण मग पालक आहे म्हणून थोडीशी मस्त झणझणीत अशी दिसली पाहिजे पालक डाळ. आणि तर आता ही पालक डाळ थोडीशी घट्ट आहे, तर थोडंसं गरम पाणी करून घेते. आणि आपल्या भाकरीला पण गरम पाणी लागणारच आहे, त्याच्यामुळे तर याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि आपली लसूण आणि हिरवी मिरची कुटलेली. त्याच्यातच हळद टाकायची आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यात टाकते मी आपली लाल तिखट आंबारीची, तिखट आहे म्हणून मग अर्धा चम्मच. तर इथे बघू शकता मस्त फोडणी झालेली आहे. आता आपली पालक डाळ, आता पाणी गरम झालेलं आहे तर पाणी टाकू. तर आपली इथे पालक डाळ एकदम रेडी आहे. मीठ टाकून घेऊ.
आपल्याला नागलीच्या भाकरी करायची. इथे मी पाणी तापवून घेते, एकदम उकळ होतं पाणी. इथे मॅगी पण झाली की याला बोलवा लागेल. गॅस खूप खराब झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. पण मग आज काही कोण लिक्विड आणावं लागेल, मला क्लीन करावंच लागेल. तर तिला मॅगी आणि सूप पण लागतं, म्हणून थोडं सूप पण आहे. साईडला ठेवते थोडा वेळ. इथे आपला तवा नेहमीचा भाकरीचा. इथे परात घेतलेली आहे. आता नागलीचं पीठ काढून घेते. फक्त आई आणि माई सुद्धा भाकरी करणार. तर 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. बघू आता किती भाकरी होतात. चला आता पाणी तापतंय आणि तुम्हाला दाखवतेच भाकरी. आता केरळला मी आधी मॅगी देऊन येते. तर पाणी छान बॉईल झालेलं आहे. आता एकदम बॉईल पाणी घ्यायचं आणि हाताने नाही मळायचं, आधी टाकून घ्यायचं पिठामध्ये. आणि पीठ असं मिक्स करून घ्यायचं. कोण आलंय? आजी हे बोलली आंघोळ करतात नाही मग? उठी जाती बर. मॅगी केली. मॅगी केली ती ठेव डिश मध्ये आणि मॅगी खाऊन घे. तर पाणी लवकर जिरून जातं, म्हणून मग थोडं थोडं टाकायचं, एकदाच नाही टाकायचं. कियाला आणि मायरा आणि त्यांना पेपर बिग लावून दिलं आहे, त्याच्यामुळे बसले त्यांना दोघींना मॅगी दिली. गरम लागतं पण मग हळूहळू मळून घ्यायचं पीठ.
top of the tree. बघू शकता 3 भाकरी झाल्या आणि ही भाकरी ती मस्त फुगली होती, मऊ मऊ झाली बघू शकता. वा मस्त गरमागरम भाकरी इथे आणि ही लास्टची भाकरी झालेली आहे. फुगते बघू शकता. नागलीच्या भाकरी वरण आता आईंना देते मी. तर भाकरी केली, गरम गरम नाश्ता झालाच पाहिजे मस्त. नागलीची भाकर आणि मेथीची भाजी. याला काय म्हणतात सुख मस्त. एक साईडला चहा पण ठेवलेला आहे. तर मला लग्नाआधी बिलकुल भाकरी येत नव्हत्या, पण लग्नानंतर सासूबाईंना बघून बघून आईंना बघून बघून नागलीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी शिकून गेली. आणि बाजरीच्या येतच नव्हत्या त्या पण मी थोड्या गोल गोल छोट्या छोट्या करायच्या, हॉटेलमध्ये जशा मिळतात तशा. आणि हळूहळू मला सगळ्या भाकरी यायला लागल्या. तर मस्त आज मी खाते स्वतः भाकरी. जर भाकरी वगैरे सगळं स्वयंपाक छान आला तर स्वतः काय काय करून खाता येतं, छान छान करून खाता येतं आणि आपल्या परिवाराला पण देता येतं करून. भारी. इथे आवडलेलं आहे. आता आम्ही चाललो डीमार्टला आणि थोडं काम आहे, म्हणजे थोडंसं किराणा वगैरे नाही, दुसरं एक्स्ट्राचं काही टोप्या वगैरे तिथे बघू इंटरचं. आणि ते कियाला पण येते ना. घरी आलो आणि ना मला जमलंच नाही शूट करायला, चार्जिंगचं पण संपली होती. तर मी बॅग आणलेली आहे आणि मला खूप दिवसापासून अशी कढई घ्यायची होती छोटी, तर ते सुद्धा शूट नाही करता आलं. तर 250ला सांगितलेली पण 150लाच घेतली बघू शकता, तळण्यासाठी लोखंडी कढई. आणि त्याला हँडल पण आहे, हँडल आहे बेस पार्ट, नाही तर नुसत्या बिना हँडलच्या होत्या. तर मग मी हँडलची अशी शोधली आणि ही घेतलेली आहे. तर याच्यात ना मला तळायला काही चिकन, फिश किंवा मग भजे वगैरे असे तळायचे असेल ना, तर याच्यात लोखंडी कढई चांगलं असं तळलेलं. तर मग एवढ्या साईजची घेतली, छोट्या साईजची घेतली एकदम. तर बाकी बॅग घेतल्या तर ते दाखवतेच थोड्या वेळात तुम्हाला. आता कियाला पटकन खाण्यासाठी गेली, तिला भूक लागली म्हणून. चला चहा पण ठेवावा लागेल आणि बोलते तुमच्याशी. DIY मध्ये आली तर मला ना हे ट्रॅव्हलिंगचं बघायचं आहे. बघते आता घालून कोणते चांगलं आहे. सर जॉईन झाले. तर बघू शकता हे 190ला आहे, पण असं नाही मला पाहिजे, जरा चांगल्या क्वालिटीचं. हे पण छान वाटते. किती 540चं हे असेल कमी किंमत. हे घालून बघू शकतो. एकदम कम्फर्टेबल आहे. आता बघते एखादं. हे पण आहे 700चं आहे, 770चं 370ला आहे. मस्त हे पण. बघते आता कोणतं. हे तर एकदम छान क्वालिटी, 600चं डायरेक्ट. आणि बाकी मग इथे आहे 400ची. याला हे असं झोपायचं पण आहे, डोळ्यांना लावायचं. बघू शकता. मला तर हेच बेस्ट वाटतंय. बघू आता अजून हे वेगळाच प्रकार आहे या साईडचा. बघू आता कोणतं घेते. ते सगळे प्रकार आहे, तर बघते एखादं घालून आणि कम्फर्टेबल असेल ना तेच बघते. चला. तर इथे असे बघू शकता खूप छान फॅन्सी रबर बँड आलेली आहे. मस्त आहे.
शांत राहण्याची आपण मी बाहेर जायचं का तर मला गोल जायची शांत गोल दे ना घेतला का? आहे का कलर त्याच्यामध्ये? कलर आहे कशात? याच्यात दोरीमध्ये. नाही दोरीमध्ये दिसत नाही. तर इथे बघू शकता DIY मधून मी हे घेतलं होतं. कुठे गेली? हे 53 रुपयाला खूप मस्त चिटकतात आणि ते असे फॅन्सी पण आहेत. बघू शकता 81 रुपयाला असे. बापरे, हा तर किती हेवी आहे. वाव, मस्त आहे. 69 रुपयाला. हे पण ना किती छान आहे. वाव, फॅन्सी फॅन्सी एकदम मस्त आहे. हे भारी आहे. इथे मला जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता थोडं फिरत होती. मस्त फॅन्सी फॅन्सी असे वस्तू आलेल्या आहेत. आता कशी लावता येते बिल करते आणि मग जातो घरी, कारण उशीर पण झाला स्वयंपाक करायचा अजून. तर मी गच्चीवर आली. इतकं सुंदर आकाश झालेलं आहे, इतकं भारी दिसतंय ना, तुम्हाला दाखवते. चला, बघू शकता इतकं सुंदर झालेलं आहे. वाव, बघतच राहावं असं वाटतंय. छान झालेलं आहे. बघ वरती की यार रॉकेट कुठे चाललेलं बघ. दिसलं का किती भारी झालेलं आहे. इतकं छान दिसतंय ना असं रिअलमध्ये बघायला, एकदम भारी. तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. एकदम सुंदर असं झालेलं आहे आकाश. वाव, किती सुंदर आहे.